सुरुवातीला बातमी आहे ती रशियाची। रशियामध्ये कामचत्का परिसरातील कुरिल बेटाजवळील क्रशेनिकोव या ज्वालामुखीमध्ये गेल्या 2 दिवसात 2 स्फोट झालेले आहेत। 600 वर्षांनंतर प्रथमच या ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि पुन्हा एकदा सोमवारी देखील त्याचा स्फोट झाला। अगदी 4 ते 6 किलोमीटर पर्यंत या ज्वालामुखीमधून राख बाहेर फेकली जाते। याला कारण ठरलंय ते 30 जुलैपासून एका मागोमाग होत असलेले भूकंप। या भूकंपांमुळे हा ज्वालामुखी सक्रिय झालाय, तर क्लुचेवस्की हा आणखी एक ज्वालामुखी तिथे सक्रिय झालेला आहे। याच परिसरात हे ज्वालामुखी इतके सक्रिय का होत आहेत? जगातले 90% भूकंप ज्वालामुखी याच परिसरात का होतात? काय आहे असं इथल्या भूगर्भामध्ये? पाहूया एक रिपोर्ट। 600 वर्षांनंतर क्रशेनिकोव ज्वालामुखी सक्रिय। सलग 2 दिवस क्रशेनिकोव मध्ये स्फोट। हवाईमधील किलाउआमधून सतत लावा बाहेर। रिंग ऑफ फायर कडून धोक्याची घंटा। 30 जुलैला जगातल्या 6व्या शक्तिशाली भूकंपानं रशिया हादरला। रिश्टर स्केलवर 8.8 इतक्या तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला। त्यानंतरही गेले 3 ते 4 दिवस अनेक छोटे मोठे असे सुमारे 126 भूकंपाचे धक्के रशियाच्या कामचत्का द्वीपकल्पामध्ये जाणवले। सुनामीचे अलर्टही देण्यात आले। रशिया, जपान, अलास्का, हवाई, चिली या किनारी प्रदेशांना सुनामीचे इशारे देण्यात आले। त्यापैकी जपान रशियामध्ये सुनामीच्या लाटांनी धडक दिलीही। अर्थात सुदैवानं फार मोठी हानी झाली नाही। मात्र रविवारी पुन्हा 7 इतक्या रिश्टर स्केलचा भूकंप बसला। पुन्हा एकदा कामचत्कामधील कुरिल बेट हादरली आणि 600 वर्ष निद्रिस्त ज्वालामुखी सक्रिय झाला। क्रशेनिकोव ज्वालामुखीतून 5 ते 6 किलोमीटर पर्यंत राख बाहेर फेकली गेली। प्रचंड वाफ आणि गॅसच्या उत्सर्जनामुळे लावा थेट राखेच्या स्वरूपात बाहेर फेकला जात होता। तर रविवारच्या या स्फोटानंतर सोमवारी देखील पुन्हा एकदा क्रशेनिकोव ज्वालामुखीमध्ये दुसरा स्फोट झाला। यावेळी सुमारे 4 किलोमीटर पर्यंत राख बाहेर फेकली गेली। कामचत्का द्वीपकल्पावरील क्रशेनिकोव ज्वालामुखी 1463 सालानंतर सक्रिय झालाय। या ज्वालामुखीची उंची 1856 मीटर आहे। रविवारी या ज्वालामुखीतून 6000 मीटर उंच राख बाहेर पडली, तर सोमवारी झालेल्या स्फोटानंतर 4000 मीटर पर्यंत राख फेकली गेली। प्रचंड वाफ आणि गॅसच्या उत्सर्जनामुळे क्रेटरमधून सतत राख बाहेर पडतेय। या ज्वालामुखीचा शोध स्टीफन क्रशेनिकोव यांनी लावला होता। त्यांच्याच नावावरून या ज्वालामुखीचं नामकरण झालं। यापूर्वी 1963 मध्ये ज्वालामुखीतून धूर निघाला होता, मात्र स्फोट झाला नाही। 30 जुलै 2025ला आतापर्यंतचा 6वा शक्तिशाली भूकंप झाला। त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 8.8 इतकी होती। आता रविवारीही 7च्या तीव्रतेचा भूकंप झाला। त्यानंतर 4.4 तीव्रतेपर्यंतचे सुमारे 126 छोटे मोठे धक्के जाणवले। त्यामुळे क्रशेनिकोव सक्रिय झाल्याचं तज्ञांचं मत आहे। गेल्या आठवड्यामध्ये 8.8 हा महाविनाशकारी भूकंप रशियाच्या किनारपट्टीवर आपला अनुभवता आलेला आहे आणि तो पाहता लक्षात येतं की त्या ठिकाणी वारंवार भूकंप होतातच आहेत। आफ्टरशॉक त्याला म्हटलं जात आहे। आणि ज्या भागात हा भूकंप झाला होता त्यामध्ये नॉर्थ अमेरिकेच्या प्लेट आणि पॅसिफिक प्लेट या दोघांचं सबडक्शन हे सातत्याने होणारं जे काही द्वंद्व आहे हे सतत चालू आहे। आणि 8 किंवा 8.2 हे महाविनाशकारी भूकंपाची तीव्रता जी आहे असे गेल्या 50 वर्षामध्ये जो 19 ते 20 भूकंप त्या परिसरात झालेले आहे। कामचत्का द्वीपकल्प आणि हा ज्वालामुखी रिंग ऑफ फायर या विशिष्ट भूगर्भीय रचनेवर आहे। या पॅसिफिक रिंग ऑफ फायरला रिम ऑफ फायर, गर्डल ऑफ फायर किंवा सर्कम पॅसिफिक बेल्ट असंही म्हणतात। हा भूकंप आणि ज्वालामुखीचा एक टेक्टोनिक पट्टा आहे। हा सुमारे 40,000 किलोमीटर लांब, सुमारे 500 किलोमीटर रुंद आहे। या पट्ट्यानं बहुतांश प्रशांत महासागराला वेढलेला आहे। रिंग ऑफ फायरमध्ये 750 ते 915 सक्रिय किंवा सुप्त ज्वालामुखी आहेत। हे प्रमाण जगातील एकूण ज्वालामुखींपैकी सुमारे 2/3 आहे। जगातील सुमारे 90% भूकंप याच पट्ट्यात होतात। रिंग ऑफ फायर हे 35 दशलक्ष वर्षांपासून अधिक काळापासून अस्तित्वात आहे। या पट्ट्यात कुरिल ट्रेंच, जपान ट्रेंच, इझू ओगासवारा ट्रेंच, रियुक्यू ट्रेंच, फिलिपाईन ट्रेंच, जावा ट्रेंच, मरियाना ट्रेंच, चॅलेंजर डीप, बोगनविला, टोंगा, कार्माडेक, साऊथ सँडविच ट्रेंच, पेरू, चिली, मिडल अमेरिका ट्रेंच, ॲल्युशियन ट्रेंच असा मोठा भूभाग येतो। थोडक्यात रशिया, जपान, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, अमेरिका, मेक्सिको, ग्वाटेमाला, कोस्टारिका, पेरू, इक्वाडोर, चिली, बोलिव्हिया, हवाई बेटं, अलास्का असा मोठा भूभाग या रिंग ऑफ फायरनं व्यापलाय।
आतापर्यंत जगात 6 शक्तिशाली भूकंप झाले ते याच रिंग ऑफ फायरमध्ये येतात. 1960 मध्ये चिलीच्या बिओबिओमध्ये 9.5 तीव्रतेचा भूकंप झाला. याला ग्रेट चिली भूकंप म्हणून ओळखलं जातं. यात 1655 नागरिकांचा मृत्यू झाला तर सुमारे 20 लाख नागरिक बेघर झाले. 1964 मध्ये अमेरिकेच्या अलास्कामध्ये 9.2 तीव्रतेचा भूकंप झाला. ग्रेट अलास्का भूकंप म्हणून त्याचं वर्णन करण्यात आलं. यात 130 नागरिकांचा मृत्यू झाला तर 2.3 अब्ज डॉलरचं नुकसान झालं. 2004 मध्ये इंडोनेशियाच्या सुमात्रामध्ये 9.1 तीव्रतेचा भूकंप झाला. यात 2,80,000 नागरिकांचा मृत्यू झाला. 11 लाख नागरिक बेघर झाले. 21व्या शतकातील सर्वाधिक संहारक भूकंप म्हणून याकडे पाहिलं जातं. 2011 मध्ये जपानच्या तोहोकुमध्ये 9.1 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपावेळी अणुप्रकल्पात भीषण स्फोट झाला. सुनामीचा कहरही पाहायला मिळाला. 15,000 नागरिकांचा बळी गेला. 1,30,000 नागरिक बेघर झाले. 1952 मध्ये रशियाच्या कामस्का द्वीपकल्पात 9.0 तीव्रतेचा भूकंप झाला. इतक्या तीव्रतेचा हा जगातला पहिलाच भूकंप होता. 10 लाख डॉलरचं यात नुकसान झालं होतं. तर अलीकडेच 30 जुलै 2025 रोजी रशियाच्या कामचत्का द्वीपकल्पात 8.8 तीव्रतेचा भूकंप झाला. रशिया जपानमध्ये सुनामीच्या लाटा उसळल्या. वित्तहानी झाली, मात्र जीवितहानीचं वृत्त नाही. वित्तहानीची नेमकी आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यातही आतापर्यंतचे 3 सर्वाधिक शक्तिशाली भूकंप हे रशियामध्ये झाले. त्यातच जुलै महिन्यात बाबा वेंगा यांची भविष्यवाणी प्रचंड चर्चेत होती. या भाकितानुसार जुलै महिन्यात जपानमध्ये भयंकर सुनामी येईल. 2011 मधील सुनामीपेक्षा तिप्पटीनं ही सुनामी मोठी असेल असं भाकीत वर्तवण्यात आलं होतं. हे भाकीत तितकंसं खरं ठरलं नसलं तरी रशिया आणि जपानच्या किनारी भागाला सुनामीनं धडक दिली होती. अर्थात यात फारसं नुकसान झालेलं नाही. तरी जगाचा विचार केला तर जून-जुलै महिन्यात जगभरात अनेक ठिकाणी ज्वालामुखीचे स्फोट झालेले. 2 जून 2025 रोजी इटलीतील माउंट एटना तसंच माउंट स्ट्रोम्बोली यांचे स्फोट झाले. तर जूनमध्ये जपानमधील साकुराजिमा ज्वालामुखी आणि अलीकडेच म्हणजे 20 जुलै 2025ला हवाई बेटांवरील किलाउआ ज्वालामुखी सक्रिय झाला. तर रशियातील शिवेलूस ज्वालामुखीही अधूनमधून सक्रिय होत असतो. आता रिंग ऑफ फायरमध्ये जुलै महिन्यातल्या हालचाली पाहता जगासाठी निश्चितच ही धोक्याची घंटा मानली जातीये. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.